लाडकी बहीण योजना पेमेंट स्थिती कशी तपासायची? संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि आता तुम्हाला तुमची पेमेंट स्थिती तपासायची असेल, तर ती ऑनलाईन मोडद्वारे अगदी सहजपणे तपासली जाऊ शकते. खाली दिलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता. प्रथम लाडकी अधिकृत वेबसाईटवर जा. सर्वप्रथम PFMSच्या अधिकृत वेबसाईट pfms.nic.in वर जा. हे तेच पोर्टल आहे जिथून तुम्ही तुमच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता. तुमचे पेमेंट जाणून घ्या वर क्लिक करा. वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर तुमचे पेमेंट जाणून घ्या हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. हा पर्याय तुम्हाला पेमेंटची स्थिती जाणून घेण्यास मदत करेल. बँकेचे नाव निवडा. आता तुम्हाला त्या बँकेचे नाव निवडावे लागेल ज्यामध्ये तुम्ही योजनेचे पैसे मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. बँकेचे नाव निवडा. खाते क्रमांक प्रविष्ट करा. पुढे तुम्ही अर्जाच्या वेळी दिलेला बँक खाते क्रमांक येथे प्रविष्ट करा. खाते क्रमांक काळजीपूर्वक भरा आणि पुन्हा खात्री करा जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. कॅप्चा भरा आणि OTP पाठवा. खाते क्रमांक टाकल्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा. यानंतर OTP पाठवा. वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP वन टाइम पासवर्ड येईल. OTP प्रविष्ट करा. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP वेबसाईटवर टाकावा लागेल आणि त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. पेमेंट स्थिती स्क्रीन पहा. योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असल्यास ती माहिती तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल. पैसे जमा केले नसले तरी त्याचे कारण सांगितले जाईल, जेणेकरून पुढील कारवाई करता येईल. आता माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्थिती ऑफलाईन कसे तपासायचे? तुम्हाला ऑनलाईन पेमेंट स्थिती तपासण्यात समस्या येत असल्यास काळजी करू नका. आपण या पद्धती वापरून पाहू शकता. 1. बँक ग्राहक सेवा. तुम्ही तुमच्या बँकेच्या हेल्पलाईनवर कॉल करून खात्यातील शिल्लक माहिती मिळवू शकता. 2. बँकेच्या शाखेत जा. तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि स्टेटमेंट मिळवा आणि ते तपासा. 3. मोबाईल बँक ॲप. तुमच्याकडे बँकेचे ॲप असल्यास तुम्ही तेथूनही शिल्लक आणि स्टेटमेंट तपासू शकता. पेमेंट आले नाही तर काय करावे? योजनेचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात जमा झाले नसल्यास घाबरण्याची गरज नाही. तुम्ही या चरणांचा प्रयत्न करू शकता. 1. तुमच्या बँकेला भेट देऊन DBT डायरेक्ट बँक ट्रान्सफर ची स्थिती तपासा. 2. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी योग्य प्रकारे लिंक केले आहे का याची खात्री करा. 3. समस्या कायम राहिल्यास हेल्पलाईन नंबर टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. तुम्ही 181 वर कॉल करून मदत मिळवू शकता. तर अशा प्रकारे आपण आपल्या खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकतो. महत्त्वपूर्ण माहिती सर्वांना नक्की शेअर करा.